आज बढिया जातो ना बबिताजीला मस्त परपोज मारूनच पाहतो ना. चला अय्यरी घरी नसल. हां बढियापैकी माझा काम जमूनच जाईल. अखेरकार बबिताजी मला नाही पटली तर कोणाला पटल का. मग माझं नाव आहे जेठालाल. हां तो माणूस होत मी लमडीचा. त्यावेळी मला माहीत राहिला असता तर मी कायला दयासोबत लग्न केलं असतं. मस्त बबिताजी सोबतच लग्न झालं असतं माझ्या. त्या काऱ्या कुचकुच्या माणसासंग लग्न केलं ना ह्या बबिताजीना तरी. नाही का लमडीचा काय रे त्या अय्यर मंदी ना पय्यर मंदी. तो अय्यर भाऊ कसा तर तो आमच्या गलीचं कावडं तरी भुरं राहतेत. बबिताजी बोला ना जेठाजी काय म्हणता. बबिताजी तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं होतं मला. मस्त पैकी दिसताजी तुम्ही जी खूपसुरत. अगे माझे माय तुम्ही मला खूपसुरत म्हणल्या. अजी खूपसुरत नाही तुम्ही का दिसत्या लाजवाब दिसत्या सगळ्यात सुंदर दिसत्या. मला त्यावेळी माहित नव्हता. का माहित नव्हता जेठाजी. का तुमचं लग्न व्हायचं आहे खरा. माझ्या तर लग्न झालं आहे जेठाला आपला अय्यरी सोबत. अजी का म्हणत्या ते अय्यर भाऊ सगळे कारे कुचकुचे. मी का म्हणत होतो त्यावाल्या वेळी जसा तुमचा लग्न नसता झाला तर मग मी केलो असतो का नाही तुमच्यासोबत लग्न. काय काय म्हणता तुम्ही. मी का म्हणतो बबिताजी माझ्या दिलामध्ये पहिलेपासूनच एक गोष्ट कुजबुज कुजबुज करत आहे. काय आहे तुमच्या दिलामध्ये कुजबुज कुजबुज. अजी एक गोष्ट आहे ते कुजबुज कुजबुज करत आहे. म्हणजे बबिताजी तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का. काय कोणती गोष्ट. कधी तर तुम्ही माझ्यासोबत कोणती गोष्ट शेअर नाही केल्या ना आज कोणती गोष्ट सांगत आहात. ना तोही पण माझ्या किचन पर्यंत येऊन. अज अय्यर घरी नाही आहे म्हणून तुम्ही सीधा आमच्या घरी येऊन गेल्या. अजी तर मग नाही तर का मला माहित झालं ना अय्यर भाऊ नाही का तिकडे गेले म्हणून ऑफिसला आणि अज आमच्या कामाला आहे सुट्टी. दुकान आहे अज आमच्या बंद. म्हणजे काय कारण दुकान तुम्ही बंद ठेवल्या. दया वहिनी बोंबलल ना जी. अरे काय करते तर त्या दयाले. ते दया वहिनी तुमची तशीच बोंबलत राहते. चला बोला बोला जेठाजी. मेन पॉइंट वर या ना तर तुम्ही काहीतरी बोलतच होत्या ते बोलूनच नाही राहिल्या. बोलतो ना बबिताजी लय दिवस झाले जी तुम्हाला बोलीन 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 म्हणतो पण ते गोष्ट कशी आहे बोलूच नाही वाटत. कोणती गोष्ट जेठाजी. एवढ्या दिवसापासून तुम्ही माझ्यासोबत गोष्ट लपवल्या. सर्व गोष्टी तर शेअरच करत्या ना. मग ही गोष्ट कशाला लपवत्या. अजी काही कारण होतं अय्यर भाऊ होतं ते एक तर पर्सनल गोष्ट आहे. मी कसं सांगू तुम्हाला एकट्यामध्ये सांगायची आहे ते फक्त. हो का सांगा ना ताजी सांगा मलाच सांगा. बबिताजी आय लव्ह यू. काय काय म्हणले जेठाजी तुम्ही पुन्हा एकदा परत म्हणा का. बबिताजी आय लव्ह यू. अगे माझे माय मला विश्वासच नाही होत आहे. विश्वास तर कसा होणार बबिताजी. मी पहिल्यांदा तुम्हाला प्रपोज केलं ना तुम्ही तरी काय काय म्हणता. हो तरी म्हणा ना जी मी तुमच्यावर प्रेम करतो आय लव्ह यू टू असं काहीतरी म्हणा ना जी. अजी का जेठाजी पहिलेच तुम्ही साधी सुद्धा ना मी साधी सुद्धा. हो ना लमडीचा. अव उठा ना अव उठा उठा टिपूचे पापा टिपूचे पापा उठा ना. काय माणूस आहे रे देवा. घोडे विकून झोपला का घोडे बांधून झोपला तर का जन. अरे का दया कायला उठवतेस तू. मस्त स्वप्न पाहत होतो मी. कायच्या स्वप्न पाहत होत्या कायच्या स्वप्नामध्ये तुमच्या बबिताजीच येते का. बबिताजी बबिताजी म्हणत होत्या स्वप्नामध्ये तरी. अरे काय करतेस दया किती सुंदर स्वप्न पडला होता मला. पण तू उठवलीस कायला. एवढा सुंदर स्वप्न कायला उठवली असेल. उठा उठा तिकडे बापूजी हाका मारतात. मग लाठी धरून आले तर मग आणखी बंबल जा. बापूजीची चमची जेव्हा तेव्हा बापूजीचे गुण गावते नालायकीन बायको. मी का म्हणतो उठा ना लवकर लवकर परसाकन जा बरा तुम्ही. तुम्हाला परसाकन लागली असेल. एवढी बैताळ बायको दिलं नाही देवाना मला लमडीची. चांगलं स्वप्न पाहत होतो बढियापैकी बबिताजीला प्रपोज मारलो स्वप्नामध्ये. कायला उठवलं असं नी ना. एवढी नालायक बायको आहे नाही. हे देवा भगवान घेऊन जा रे घेऊन जा. मला नको नेऊस ह्या दलिंदर बायकोला घेऊन जा.